सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मग आज आहे वेळ अमावस्या. मग तुम्हाला व तुमच्या परिवाराला वेळ अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांना. आणि मी सकाळी सकाळी पहा रेडी होऊन चालू आहे अमावस्येला, कारण अमावस्या आहे. मग त्यामुळे देवदर्शनाला चालू आहे. चला मग आत्ता वाजते ती 8:30 सकाळचे. काल जाण्याचं प्लॅन होतं मुक्कामला, पण जाणं झालं नाही. मग आता सकाळी सकाळी निघालो आहे. चला, गाया वगैरे सर्व पिऊन डेअरीला म्हणजे दूध डेअरीला गेले. मग त्यांना चारा पण टाकलो आहे आणि आपण निघालो थेट. बहुतेक दादा किंवा मामा येणार आहे, मग त्यांच्यासोबत जायचं आहे आपल्याला. तोपर्यंत त्या निम्या रस्त्यापर्यंत चालत चला. हे बघा पिशवी घातलं, ह्यामध्ये नारळ वगैरे आहे. आणि तिकडं एक टेलं बघून उभा राहिले. आपण काल तिथं काम करताना काल तिथं थोडा लिहिली आणि येतो एक टेलं बघून पण त्यांनी उभा आहे. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. The sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal escape. Guide you into an untouched paradise. तिथं आलो आणि दर्शन पण घेतलं होतं. नाव सोडून घेतो आधी. Where stress dissolves like footprints in the sand. बघा किती मोठं नाव आहे. चला तर गाईस, आम्ही निघालो परत. पेट्रोल भरायलो, पेट्रोल पंपावर आलोय आणि इथं पेट्रोल भरायला लागलो. हे गाईज मग येऊन कपडे वगैरे बदलून घेतलो आहे आणि आपल्याला आता गावात जायचं आहे. गावात जाऊन परत त्या शेताकडं आणि परत घरी यायचं आहे नैवेद्य दाखवायला. कारण आज वेळ अमावस्या आहे. मग म्हणजे शेतकरी आपल्या शेताला म्हणजे पूजतो, शेतातल्या पिकाला, शेताला म्हणजे. चला मग बघ मध्ये घेतलो आहे. चला, मी
काय जास्त मी बोललो नाही म्हणजे प्रवासात. म्हणजे असं प्रवासात मी कधी एवढं बोललो नाही, फक्त एकांतात जास्त बोलतो मी. कारण स्टार्टला असंच होतं मी, नंतर नंतर सवय पडते. आज ह्या शेतात पण बघ पूजा नैवेद्य पण झालंय. मसोबा तिथं पण गेलो. हा बघा ऊस चांगले फटवे यायला लागले, ती पाण्याला आलाय. पण अजून थोडे दिवस जाऊ दे, मग थंडीत जास्त असल्यामुळे चला मग गाईज घरी जाऊन आपण पण जेवण करायचं. लई भूक लागली. सकाळी अमावस्याला गेलतो, काय फक्त चहा पिऊन. चलो बाई. बाजूला गहू पेरली ती, हाऊस गेलाय. आमच्या बाजूचा ऊस आहे, आमचा गेलाय. इकडे सगळे गेले ते बघा. हे काय किटली घेऊन चाललो दूध घालायला. आणि पुढचा व्ह्यू बघा. आणि त्या तिथं बघा ऊस भरायला लागली ती. आणि त्या ऊसाच्या टालीमुळे मी त्या तिथं लावलं गाडी. चाललोय. आजचा दिवस मस्त गेला बाबा. 2 तास तर प्रवासात गेले. आणि तिथं येऊन नैवेद्य धरणं, मग तिथं त्या शेतातून येऊन मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे केलं. तुम्हाला माहीतच आहे वेळ अमावस्याला कोणकोणतं जेवण बनवतात. मग करून थोडा रेस्ट केलो. मग त्यानंतर त्या इथंच एक पेंडं वाढ आणलो. मग त्यानंतर जनावरांना पशुखाद्य आंबवणं, त्यांना पाणी पाजवून, हे सगळं काम असतं तुम्हाला माहीतच आहे. मग त्यामुळे ते दाखवलं नाही. थेट डेअरीवर चाललेलं दाखवलं आहे. चल मग त्या ट्रॅक्टरमुळे गाडी इथं लावलेलो. थांबा चावी कशा ठेवलं आहे. चला मग तुम्हाला भेटतो थेट दूध घालून आल्यानंतर.